कधी पण रोडनी एक लक्षात ठेवा, रोड रनिंग करताना एकदम पाय सेफ्टी टाका आणि डेली करू नका रोड रनिंग. डेली केली तर तुम्हाला शिनपेन होऊ शकतो. आता आपल्याला ऑप्शन नव्हता म्हणून आपण वर्कआउट करतो आपण, पण त्याच्यानंतर त्याच्या अदर पण बाकी गोष्टी ओके झाल्या आपल्या. पाणी पण आपण पितो, मेंटल फिटनेस वाढली, फिजिकल फिटनेस वाढली. सगळ्यात मेन गोष्ट लाईफमध्ये फक्त दोनच गोष्टी पाहिजे, मेंटल आणि फिजिकल. गुड मॉर्निंग. आज आहे आपलं 365 दिवसचा 181वा दिवस. तर आज आपण आलो ग्राउंडवर. आपल्या आधी कर्ण आलता. पाणी आहे का चाल गेलता का? कुठं करायची प्रॅक्टिस? आपलं पहिल्या ठिकाणी करावं लागेल तिथं प्लॉटिंगवर. चला, पाणी जास्त आहे, खाली जाण्याचा मतलब नाही, बुटं भरायले. मग चिखल आहे, परत चिखल बुटा लागून जाईल. इथून रस्ता आहे बघा असा, त्या ठिकाणी पाणी जास्त वाढलं त्याच्यामुळं. तर मग काय करायचं, तिकडेच जायचं. तर चला, आपलं पहिल्या ठिकाणी जिथे प्लॉटिंग वर्क केली ना, आणि रोडने थोडं तेच ना, तेच शिक्षक आहे. इथूनच या झेंड्यापासून 1-2 राऊंड मारले असते स्लो मध्ये, आणि आपल्या रनिंग कव्हर करून दुसरा वर्कआउट केला असता आपण. तर चला, काल जास्तच पाऊस झाला का रे, त्याच्यामुळं पाणी जास्त वाढलं. तर बघू अजून काही दगड टाकायचं. आजचा टाईम नाही, आज लेट झाला, तर उद्या बघू थोडंस लवकर येऊन. तर चला, त्या जुन्या ग्राउंडवर जाऊ आपण आता प्लॉटिंगवर. तर चला, आता हेच ऑप्शन आहे आता आपल्याकडं. चला, आलो आपण आता पहिल्याच ग्राउंडवर. ग्राउंडवर म्हणजे प्लॉटिंगवर आहे. पहिल्यांदा पण आपण वर्कआउट केलं तर इथं, तर आज पण करू. तिथं पाणी असल्यामुळे आज काय जमलं नाही तिथं. तर इथं वॉर्मअप करू आणि आपले जॉगिंगला तिथपर्यंत जाऊ. तिथून परत रोड रनिंग करू थोडीशी. आता ऑप्शनच नाही, तिथे पोरती जागा असली तर गेलो असतो, पण दगडं बिगडं काही टाकले नाही आज म्हणून काही नाही. पण उद्या थोडंसं लवकर येऊन काही ते जुगाड करू आपण. तर चला, तू तर असा पाऊल माग घेतो रे. तो काय, तू एवढ्या पहिले एवढ्या पाण्याला नाही नाही म्हणत तू. आपण दगड टाकले, मी टाकले, तू नाहीच म्हणत होत तिकडे जायला. आम्ही टाकले दगड. जमतं, सगळं जमतं. दगड टाकणं लागेल आपल्याला. नाही, तर चला, आपल्याला फक्त म्हणते तुम्ही आपल्याला. चल आजपासून काही गोष्टी अशा आहेत सध्या फक्त झालं.
वर ठेवून दे ना. बॅग ठेवली. आता काय करू, जॉगिंग करू, स्लो मध्ये करू आणि एक नॉर्मल राऊंड मारून येऊ अर्धा 1 किलोमीटरचा, कारण की जास्त आपण करणार नाही इथं रनिंग. तर चला एक राऊंड मारून येऊ आणि मग आपला पुढचा वर्कआउट काय ते चालू करू इथं. बघा पुराचं काम चालू आहे. तर रोडनी पळलं लगेच इफेक्ट दिसतो, लगेच आपलं शिन दुखायला लागतं नॉर्मल. तर चला, तर ऑप्शन नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण रोड रनिंग केली. कुठपर्यंत गेलो आपण, पहिल्या वेळेस प्रॅक्टिसला जिथे केली ना पावसात तिथपर्यंत गेलो आपण. किती किलोमीटर येईल रे? 3 नाही रे, 3 काही 3 मग इथून 2 किलोमीटर झाले असं. तर चला 2 किलोमीटर जॉगिंग झाली कंप्लीट. तर आता इथं जागेवर वर्कआउट काय ते बघू आता आपण. कधी पण रोडनी एक लक्षात ठेवा, रोड रनिंग करताना एकदम पाय सेफ्टी टाका आणि डेली करू नका रोड रनिंग. डेली केली तर तुम्हाला शिनपेन होऊ शकतो. आता आपल्याला ऑप्शन नव्हता म्हणून आपण केलं, पण उद्या आपण एक दिवस आड करू. उद्याचा पाऊस पडला पण रनिंग नाही करायची, मग एकदम वॉकिंग करू, मग वर्कआउट करू, पण रनिंग नाही करायची डेली. तर चला आजचा वर्कआउट चालू करू.
टाइम काय झाला? 7 वाजले का? 4 मिनिटं कर स्ट्रेचिंग कर. टाइम झाला, स्ट्रेचिंग करा तू. फुल बॉडी करा. तर थोडं साफ करू इथं. निघा. काही म्हणणार का? साफ केलं बघा. आता डायरेक्ट बसला तसा. डोकं लावायचं ना साफ करायचं काय. करांचं झाला स्ट्रेचिंग कंप्लीट. तर लवकर जायचं आता. तर चला लवकर आलता ना. तर चला आपला आता रेग्युलर वर्कआउट मारू. दुसरा वर्कआउट का होणार नाही इथं. तर आपण आपल्या रेग्युलरमध्ये मारू. स्किपिंग तर होत नाही. आता फक्त आपण डिप्स आणि ॲप्स मारू. ॲप्स वर्कआउट कालपासून चालू केला आपण रेग्युलरमध्ये. तर चला पहिले डिप्स मारू. गोष्ट तुम्ही वर्कआउट कॅन्सल नाही, वर्कआउट पोस्टपोन करू शकता. आजचा वर्कआउट उद्या, उद्याचा आज एकदा चेंज करू शकता वर्कआउट. पण या दिवशी वर्कआउटच करायचं नाही असं करायचं नाही. कारण की आज आपल्याला रनिंग जमत नव्हती आणि तिकडे दुसरा वर्कआउट करायचा होता. आज ते जमत नव्हता. तर आपण सेम वर्कआउट केला. सेम वर्कआउट करा पण वर्कआउट करा. हा फंडा आहे. नाही तर सुट्टी मारू नका. हा फंडा आहे. झालं का? आवरलं? चाललं का? तिथं ठेव, खाली ठेव. माईक आहे तिथं, माईक पाय. कानातलं उद्या तर चला डिप्स वर्कआउट आपला कंप्लीट झाला. डिप्स वर्कआउट मारले आपण. तर रेग्युलरमधले. तर आता काय करू? ॲप्स वर्कआउट मारू आपण. तर चला. मला काय होतं माहिती का? ग्राउंडला किंवा वर्कआउटला यायला लय जीवार येतं किंवा आळस येतो. पहिली गोष्ट आहे, ग्राउंडला वर्कआउटला जीवार नका येऊन देऊ. जीवार आलं तुम्हाला वर्कआउट करू वाटणार नाही. एकदम इंटरेस्टिंग बनवायचं ग्राउंडला. आज चला आज वॉकिंग करू. नाही तर हळूहळू जसं मूड आहे तसं फक्त एकदा आधी सवय लावा. वर्कआउटच्या आधी डेली यायची सवय लावा. डेली यायची सवय लागली तर बरोबर मग आपोआप वर्कआउट करतो माणूस. जास्त हो कमी हो पण डेली करतो माणूस. हा फंडा आहे. तर पहिली गोष्ट फक्त सवय लावायची. रेग्युलर येण्याची. रेग्युलर येण्याची सवय लागली. आल्यावर काही नाही काय करतं माणूस. वॉकिंग तरी करा, काहीतरी करा, करतोच माणूस. मेन फंडा ते. आधी स्लो जॉगिंग करायची फक्त. जशी सवय लागन तसं हळूहळू वर्कआउट वाढवायचा. हळूहळू वर्कआउट वाढवला जशी हळूहळू बॉडी वाढन तसं हळूहळू वर्कआउट करायला आणि रनिंग करायला इंटरेस्ट पण येतो. आपली कशी बॉडी नसती. आपण रनिंग करताना वाटतं अरे विकनेस आहे, बॉडी नाही, काही नाही फिट. त्याचे बघा काप्स कसे आहे, त्याची बॉडी कशी आहे, तो भारी पळतो, आपलं काहीच नाही. हा फंडा आहे. पहिले रेग्युलर या. रेग्युलर आले आणि हळूहळू बॉडी पण वाढून तुमची हळूहळू इंटरेस्ट पण वाढन. तर ह्या दोन गोष्टी हळूहळू वाढत्या कधी पण. ते पहिली सगळ्यात मेन गोष्ट डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. दोन गोष्ट नक्की फॉलो करा तुम्ही. तर चला.
तर ॲप्स वर्कआउट मारले आपण. ॲप्स वर्कआउटचे 4-5 सेट मारले. तर एक गोष्ट नवीन लक्षात ठेवा, जे नवीन असले त्यांनी ॲप्स वर्कआउट कमी मारायचं, हळूहळू सुरुवात करायची. एक खड्डी डायरेक्ट मारल्यानं पोटात क्रॅम्प यायची शक्यता असते, नाही तर पोट दुखायची शक्यता असते. त्याच्यामुळं वर्कआउट हळूहळू करा आणि सेट हळूहळू मारा. पहिल्यांचे 5-5चे सेट मारा, 5-5चे 5 सेट मारा, नंतर 10-10चे 5 सेट मारा, मग 20-20चे 5 सेट मारा. जसं जसं स्टॅमिना असेल तसं तसं सेट मारायचे. तर आपण आता 30-30चा सेट मारला, सिंगल डबल. तर हे आता प्रॅक्टिस म्हणून आपण मारले. नवीन लोकांनी कधी पण कमी हळूहळू सुरुवात करायची. कोणतं पण वर्कआउट असू, स्लो सुरुवात करा. स्लोनीच तुम्ही, एक तर स्लोचा बेनिफिट काय आहे, स्लो करताना तुम्ही सराव पण होतो आणि बोर पण होत नाही आणि तुम्ही प्रॅक्टिस पण होती. हे सगळ्या गोष्टी करून जसं जसं तुमची प्रॅक्टिस रेपिटेशन वाढवशाल तसं तुमचं स्पीड वाढन आणि तसं तुमची बॉडी वाढन. हा फंडा असतो मेन गोष्ट. डायरेक्ट केलं ना, डायरेक्ट वाढणार नाही, क्रॅम्प येऊन जाईल आणि दुसऱ्या दिवशी येणार नाही तुम्ही. हा फंडा आहे. तर चला, हे कंप्लीट झालं आपलं ॲप्स वर्कआउट. तर आता आजचा वर्कआउट क्लिअर झाला. तर आता स्ट्रेचिंग करू. 365 दिवस चॅलेंजचा 181वा दिवस आहे आज आपला. एक दिवस करून बॉडी वाढती आणि वर्कआउट पण वाढतो. पण एक गोष्ट आहे, सगळ्यात मेन गोष्ट सिस्टम म्हणजे मग काय आहे, कन्सिस्टन्सी. कारण की तुम्ही कंटिन्युटी डिसिप्लिनमध्ये या, तुमची कन्सिस्टन्सी आपोआप वाढते. ती का स्किल नाही आहे, ती आपल्याला डेव्हलप करायला लागते, सवय लावून लागते. ह्याच्यामध्ये लई गोष्टी सुधारल्या. आपण जेव्हा प्रॅक्टिस करायला नवीन एकदम जीवावर यायचं. तर आता काय आहे, वर्कआउट करतो आपण, पण त्याच्यानंतर त्याच्या अदर पण बाकी गोष्टी ओके झाल्या आपल्या. पाणी पण आपण पितो, मेंटल फिटनेस वाढली, फिजिकल फिटनेस वाढली. सगळ्यात मेन गोष्ट लाईफमध्ये फक्त 2च गोष्टी पाहिजे, मेंटल आणि फिजिकल. या स्ट्रॉंग असले ना, तुम्हाला किती काय प्रॉब्लेम येऊन द्या, तुम्ही टेन्शन घेत नाही आणि तुम्ही त्याच्यावर सर्वाईव्ह करते तुम्ही. तर हेच 2 गोष्टी मेन आहे, मेंटल आणि फिटनेस. या 2 गोष्टी स्ट्रॉंग बनवा आणि हेच आपण वर्कआउटने होऊ शकतो. कोणती पण गोष्टी करा, तुम्हाला एक तर मेडिटेशन नाही तर वर्कआउट लागतो. वर्कआउट जसं वर्कआउट माणूस करतो, रनिंग करतो किंवा कोणता वर्कआउट मला तर जिमपेक्षा रनिंग आणि हे फ्री वर्कआउट भारी वाटतो. कारण ह्यानी काय होतं, आपलं हॅपी हॉर्मोन्स रिलीज होते ना, आपल्याला एनर्जी येते कामाला. हेच नाही, आपले अदर काम पण सगळे ओके होऊन जाते. हा फंडा असतो ह्याच्यात. तर कारण की हा वर्कआउट करत नव्हतो मागं एक 1-1.5 वर्षापूर्वी आपण 6-7 महिने सोडून दिलं होतं. तर एवढा आळस यायचा आणि काहीच करू वाटत नव्हतं, नुसतं सुंद झाल्यावानी होतं. पण आता जसं वर्कआउट केला, आता परत जसे 7-8 वर्षापूर्वी जो होतो ना, मी नवीन रनिंग चालू केली, सेम तसा एनर्जी आणि आता फील होतं. हा बेनिफिट असतो. तुम्ही 5-6 वर्ष डायरेक्ट मागं जाते, हा फंडा असतो. तर चला, आता वर्कआउट आजचं झालं कंप्लीट. तर हे मी तुम्हाला एक सांगतो टिप्स, की डेली काही ना काही करा, पण वर्कआउट काही ना काही करा. वॉकिंग तरी करा, नाही तर काहीतरी चालू करा. एकदा चालू केलं ना, पुढं आपोआप होत राहतं काही ना काही. पण पहिले सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे चालू करा. तर चला, आता आपली स्ट्रेचिंग चालू करू आपण. रोड रनिंग केली, त्याच्यामुळे आता काप्स ही मसल सर्वात जास्त फ्री करून घ्यायची. कारण की रोड रनिंग केलं की इथं ताण येत नाही, इथं गुडघ्याला आणि इथं या ठिकाणी ताण येतो. त्यामुळे ही मसल थोडी स्ट्रेस करून घ्यायची कधी पण चांगली.
तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.